आई मी काय म्हणतो, आपल्याला ऑटो भेटून जाईल ना इथून? भेटते, लागन तेवढे ऑटो तर राहते. इथं उभे गेलो ना, बसलो त्याच्यात 20-20 रुपये दिले तिथे नेऊन देते आपल्याला तो ऑटोवाला. आम्हाला त्या जोराने घेतला का एखादा विचारे? नाही आठवणच नाही मले. तुम्ही थांबता का इथे? येऊ काय मी जाऊन बात घेऊन येतो घरून? काय हो माधुरी, असंच करतो बाई तू, तुला आठवणच नाही राहत कोण्या गोष्टीची. आता तुला माहित नाही का आपण सामान आणायला चाललो, तर एखादा थैला तर लागूनच आपल्याला. कायच्या त्यांना हातात आणावं काय आता एवढं मोठं सामान? आई मला खरंच आठवण नाही, म्हणजे माझ्या ध्यानातूनच निघून गेलं का आपल्याला थैला लागल. तुम्हाला माहित नाही का बंटी मागं लागून गेला होता. मी म्हटलं तर एवढा उन्हीत कुठून येतो त्याले, म्हणून मी त्याला झोपून दिलं आणि बाबाला सांगून दिलं, बाबा याला पाहिजे म्हटलं, लक्ष ठेवजा म्हटलं. मग आता काय करता? आता घरून घेऊन येतो ना, जातो ना मी पटकन जातो घरी घेऊन येतो. राहू दे आता, घरी काही जाऊ नको अजून. तो मागं लागून उठला घेतला तर कसं आता त्याला दिसली नाही तू तर राहून जाते त्याच्या आप्पाजवळ तो. पण आता तसा येऊन जाईल मागं. तू एक काम कर, तू काहीच नको करू. आता आपण तिथून घेऊनच घेऊ बाजारातून एखादा. काही हे नाही, लागून तेवढे राहते तिथं, दुकान आहे जोरेवालीची, एखादा घेऊन घेता येते. काय 50 रुपयात भेटून जाते चांगला. पण आई आपल्या घरीच तर लागून तेवढे आहे. आता अजून विकत घ्या 50 रुपयाचा. काय करतो मग आता? वापस घरी जायला पुरते काय? आता तू म्हण का मी म्हण, कोणी जरी गेलं तर तू पोरकं मागं लागन ना अजून. बरं ठीक आहे ना, मग घेऊन घेऊ मग विकत. हा चल आता, पाय उरक बा लवकर लवकर. ऑटोही भेटला पाहिजे आणि आपल्याला सामानही भेटलं पाहिजे आणि तिकडे याच्या वेळेस बरोबर टाइमशीर ऑटो भेटला पाहिजे. गोपाल घरी यायच्या पहिले आपण घरी पोहोचलो पाहिजे. कुठं चालली बा शांताबाई? दोघी सासा सोना चालल्या तुम्ही तर? कुठं चालल्या बाबा फिरायले? कुठं नाही चाललो, जराच कामी चाललो. बापा आता सांगशील का काय मी या मागं लागन का तुझ्यावाल्या? नाही लागत ना, मी माझ्या कामी चालली. आता तू दिसली म्हणून बोलून राहिली बाई. नाही म्हणशील तर नाही बोलत, नाही विचारत. नाही पण आता सांगितलं ना मी तुला कामी चालली म्हणून. कामी चाललं काय लिहू एवढं खोदून विचारायला लागते? जाय बाबा, कामी चालली तर सांगत नाही ना काही नाही. जसं काही मी तुझ्यासोबतच येईन काय मागं लागून. सवय नाही मला अशी कोणाच्या मागं जायची बिना म्हटल्यानं बिना विचारल्यानं. मार्केटात चाललो काकू? असं सांग ना मग, मार्केटात चाललो म्हणून. आता मी काय येईन बाई मागं? आणि तू काय साडी गिडी घेशील तर मी घेऊन मागणार आहे तुला एखादी साडी माझ्यासाठी. तू काय घेऊन मागशील मला? देईन तुला शामराव घेऊन, मी काय देऊ तुला साडी घेऊन? मग तेच तर म्हणतो मी, थोडी मागून राहिली बा तुला साडी घेऊन. माधुरी चाल ना बाई लवकर लवकर. जा बापा लवकर लवकर तुम्ही दोघी जणी. पाय ना केवढी छत्री आहे शांताबाई, सांगा नाही पाहत नाही जसं काही तिच्या मागं लागतो मी. आता सून सोबत आहे म्हणून, नाही तर गावातल्या ह्या बैले त्या बैले तर म्हणते चाललो माझ्यासोबत ना, चाललो माझ्यासोबत. चालली असं काही आणाले आणि सांगितलं तर काय मी मागं नेली घेऊन? जाऊ दे बापा, नाही सांगत तर आपण विचारावं नाही फालतू. मी आता फालतूच विचारले इले कुठं चालली काय चालली. माझ्यासोबत काम पडन तेव्हा विचारतो म्हणा तू. माझ्यासोबत काय कधी पडणारच नाही काही इले काम. चल बापा मी चालली जातो. इथं उभं राहून जा लागते, येते इथे एखादा ऑटो. इथं काही कोणीच नाही दिसून राहिलं मला. आणि ऑटो कधी येईन इथं? येते ना येते, ऑटो चालूच राहते दिवसभर. येईनच 5-10 मिनिटात, थांबा लागून जरासं. चल तिकडे झाडाखाली थांबू, इथं ऊन लागते. आई तुम्ही रंजू काकूला कोण नाही सांगितलं मार्केटात चाललो म्हणून? कोण खोटं बोलले? तिला सांगा नाही लागत, गावभर करते ते कोणती गोष्ट. आम्हाला तो बाई ऑटो येऊन राहिला. का रे सुने, किती जण येऊन राहिले ते लोक? मग तेवढ्या जणीसाठी पोरी भिजवायला बरं होते बाई. मला काही माहित नाही ते आता तिकडून किती येते काय येते. तर आता त्यानं सांगितलं होतं पोरीची आई, पोरीची काकू आणि पोरीचे वडील आणि पोरीचे काका एवढे जण येऊ म्हणे. वाढलं तर एखादा आत्या नाही तर मामा कोणी वाढू शकते म्हणे. तर 1-2 जण वाढन म्हणे. आणि तशी आता आपण एवढे जण आहे तर थोडीशी अगल पगायच कर ना. थोडं शिल्लक राहिले तर चालून जाईल, पण कमी नाही पडले पाहिजे. आणि नाही तर मग थोडे थोडे देऊन द्यायचे सगळे. खात्यात किती लोक आहेत. आणि हे आणलंय ना बाई, समोसे आणले ना. एक समोसा ठेवतो त्याच्यात आणि एवढे पोहे देतो. आणि ते हे आणले मॅ गुलाबजामुन, तर ते देतो त्याच्यात. समोसे गिमोसे तेलाचे काय आणले रे? समोसेपेक्षा एखादं फळ आणती. टरबूज गिरबूज आणायला पाहिजे होतं. टरबूज पपई असं आणायला लागत असते. अंगुर शेप असे आणायला लागत असते. आता ह्या दिवसाचे ह्या याच्यापेक्षा कणी समोसे वडे नालबुंडे याच्यापेक्षा हेच आणायला लागते. फळ न जरासं थंड वारायचे शरीराले. आणि थंड थंड काय आणलं? थंड काय आणलं ना बाई? शरबत आणलं ना, गुलाब शरबत. ते देऊन देतो सगळे एक गिलास. फ्रीजमध्ये ठेवलाय मॅ. ठीक आहे. आणि हे 4 जण आणि तू ते काकाजी आहे 2-6 जण. आम्ही 4 जण, 6 आणि 4 10 जणांचं करायला लागते मग आता. नाही ठीक आहे. आता तेवढ्या जणांचं मग आता रुपालीला भिजवायला लावतो पोहे. रुपाली तू काय करत आहे तेवढ्या जणांसाठी? अर्धा किलो नाही, 1/4 किलो पोहे भिजव. हो आता काही उन्हीतानीचे एवढे काही खात नाही लोक. बस एवढे आले पाहिजे, लय काही आले नाही पाहिजे. आई 1 किलो लागन ना. 1/4 किलोत काय होते? एवढे देतो म्हटलं तरी 1 किलो पोहे लागते. एवढे जण आहे ना आपण. हे बाबी रुपाली, तुला जेवढे वाटते ना तेवढं पोहे भिजव तू. चांगले 5 किलो पोहे आणले आहे मॅ. तर त्याच्यातले तुला 1 वाटते 2 वाटते तेवढे पोहे भिजून घे. एवढे पाहिजे काय रे? 5 किलो घेऊन आला मोठा. काय म्हणते तर 1 किलो पोहे तर खाना नाही होते याच्याकडून. 5 किलो पोहे लागून राहिले काय? एवढे भिजवायला लागतं काय? काय लोक नाही का साक्षी कोणता इथं? बाई नाही भिजवा लागन, पण लागन ना घरात. बाहेर जाते काय घरात असलं तर कधी काढून खाता येते माणसाले. मी लय वेळा पोहे खात असतो, जास्तीचे आणले बा. मला माहित आहे एकट्याच्या स्वयंपाकाच्या जीवावर येते कणी. भिजवले थोडेसे पोहे तर मग एक दुधात टाकून खाऊन घेतो, नाही तर मग आपलं भिजून थोडेसे सातही देतो ना खाऊन घेतो. असं तू खातं तर मग काही नाही आहे. ठीक आहे मग करतो आम्ही.
अन ते सांगजो याला रुपेशले ते देजो म्हणा पाहुणे काय म्हणते गडवा भरून पाणी देजो म्हणा पाय धुवासाठी उन्हीत ठेवलं काय पाणी नाही तर चांगलं सण गरम होईन ते आणि देशील त्याच्या पायावर टाकून तर जायशील त्याच्या पाया. नाही हो बाई, काय काय जाईन त्याच्या इकडे सावलीत ठेवली आहे ना बघे. बरं करा मग काय. हो करतो. आई किती चांगला आहे मामाचा स्वभाव. तरी मामाचं लग्न नाही झालं. एखादी पोरगीने भेटली त्याला. आता त्याचा स्वभाव आपल्याला माहित, घरातल्या लोकांना बाहेरच्या लोकांना माहित आहे का कसा आहे ना काय आहे. तर लोकांना असं वाटते आता वय झालं बाबा पोराचं तर काय दोष असेल ना काही नाही पोराच्या अंगात, म्हणूनच लोक मग पोरी द्यायला पाहत नाही. हाव ना पण ते पोरगी आहे ना मीरा ते सुखी राहील म्हटलं इथं मामाच्या घरी. थोडंसं वय कमी आहे तिचं पण तरी एवढी काही लहान नाही आहे म्हणा. आता या वयात लग्न करतातच ना पोरीचं. मामापेक्षा लहान आहे ना, थोडंसं जास्त अंतर होऊन राहिलं म्हणून, नाही तर काही लहान नाही आहे तशी. किती काय त्या पोरीचं वय तरी मला असं वाटतं अंदाजे असेल बा 23-24 वर्षाची. ते जास्त मोठी नाही वाटत ना, जास्त लहानही नाही वाटत. मग 23-24 वर्षाची काही लहानशी झाली काय हो. आजकाल लग्न करतेस तेवढ्या पोरीचं करत नाही तर काय तर साऱ्या लोकांच्या आता तेवढ्याच वयात लग्न होऊन राहिले. नाही तर काय 30-40 वर्षात लग्न करतं का आता. ते काय 40 वर्षात लग्न केलं ना तर मग काही त्या पोरीला येणे राहत समजच नाही कोणत्या गोष्टीचा. नाही बाई जास्त वयाच्या झाल्या म्हणजे मग जास्त समजदारी येते त्याला. समज नाही येत काही त्याला तेवढ्या गोष्टीचा. आता लहान वयात तरी त्याला समज नसते. काही नाही बापा आपण म्हणतो पण जास्त वय झालेल्या पोरी माहिती आहे काय जास्तच त्याले सगळ्या गावाचे अनुभव घेतात त्या. आणि मग त्याला असं वाटते का आता सगळे लोक खराब आहे, सगळे लोक असे आहे तसे आहे. ते कमी वयात म्हणूनच लोक बरोबर वयात पोरीचं लग्न करून टाकते. पोरीचे मन का पोराचे मन म्हणजे मग त्याला एकमेकाविषयी लगावही राहते आणि बोला चालायला बरे राहते. नाही तर मग बस याचं हे नाही त्याचं हे नाही. आता काय मनाला बोलायला पुरत नाही बाई, असंच राहते ते. तू बिजो बरं पोहे बिजो बरं पटकन आणि कर दे फोडणी दे. आता येते नसते पाहुणे गरमच आहे ते कडेत गरम राहते ते साखर टाकून दे पाण्यात विरगडाले लवकर विरगळत नाही आणि ठेवून दे फ्रीजमध्ये थंडी करायला. आई पण साखर कायला टाका लागते ते शरबतसाठी म्हणता ना तुम्ही. हा शरबत करून म्हणते ना करा लागते म्हणते ना तो. तर ते रेडीमेडच राहते आई. ते फक्त माहिती आहे का त्याच्यात थोडं पाणी टाका लागते आणि मिक्स करून देऊन द्यायला लागते. तसंच असते ते शरबत, त्याच्यात साखर नाही टाका लागत आपल्याला, काहीच नाही टाका लागत काय त्याच्यात. ठीक आहे मग पोहेच भिजव पटकन. पोहे भिजवलं तर मग कसं आहे आले आणि बस दिले गरम गरम एक प्लेट. हा बाई ठीक आहे. अरे या 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 पाहुणे या. नमस्कार नमस्कार. हो नमस्कार भाऊ नमस्कार. या ना बसा ना. काकाजी मी काय म्हणतो बाईले म्हणा तुम्ही अंदर बसा म्हणा बाईजवळ बाया. अरे पण पहिले त्याला बोला अंदर, ते त्या बहिणीला आवाज दे, पाहुणे नेले अंदर न्या म्हणा. बरं म्हणतो मी बहिणी. काय म्हणते झाला मग प्रवास चांगला झाला आले तर त्या काही अडचण गेली. ऊन खूप आहे. नाही नाही काही अडचण नाही गेली. गाडी आणली आम्ही स्पेशल करून आणि गाडी उभी आहे तिकडे सावलीत झाडाखाली. त्याला म्हटलं बा तू इथं थांब आम्ही येतो म्हटलं घंटा 2 घंट्यात. काय आपल्याला घरदार पाय नाही निघणार. हो ना माय बिन ऊन तर अशी तपून राहिली तर बस भयानक ऊन तपून राहिली. बाहेर निघाले मन नाही करत. पोळ्याचे आई वडील मग भाऊ पोळ्याचे आई वडील वारले पहिलेच खूप वर्ष झाले. आता पहिले आई गेली मग नंतर बाबा गेले आणि मग आता मग याच्या इकडे कसं दुर्लक्ष होत गेलं त्याच्यामुळे मग राहून गेलं लग्न. नाही तर पोराला जोड नाही आहे खूपचा मस्त पोरगा आहे म्हटलं. असं दोघं मग एकटेच राहते मग इथं. हो आतापर्यंत तर एकटेच राही. आता राहत जाईन 2 जण. तुम्ही कोण म्हटलं भाऊ. मी जावई याची बहीण दिली आहे तर मी जावई होय. हे मला पोरगं होय. पोरगं चांगलं आहे तुमचं. तुमच्या पोराचं झालं का लग्न म्हणजे पोराचंही करा ना लग्न. नाही पोराचं लग्न झालं बाय आता तर झालं मग नाही वाचायचं आहे अजून. हो ना पहा बरं पोरापेक्षा तर पोराचा भाषा चांगला दिसून राहिला बाई. किती मस्त दिसून राहिला. याचं जर लग्न व्हायचं असतं ना याच्यासाठीच गोष्ट टाकली असती माझ्या बहिणीसाठी. नाही हो बाई चांगलं वाटलं असतं की पोरगं माझ्या बहिणीला शोभलंही असतं. हे कोणतं हे काय कोटवालं. हो पोराचा भाषा होय म्हणते तो तर चांगलं दिसून राहिलं पोरगं. तर लग्न झालं म्हणते न त्याचं लग्न झालं म्हणते आणि त्याचं वयच किती दिसून राहिलं तुला पाय बरं. त्या बहिणीपेक्षा तर लहान आहे तो. काय होतं तर जाऊ बाई आता थोडंसं खोटं नाटक तर चालूनच जाते. सांगितलं असतं पोरगं असं 25-26चं तर आपणही पोरगी 25-26ची सांगितली असती. 2-4 वर्षानं काय फरक पडला असता असा. अहो हे सोयरीकचं काम होय जया. खोटं नाटक बोलून सोयरीक नाही करणं पुरत. जिंदगी भरासाठी राहते ते. आणि पोरीनं काय बोलाय का काय मग आज नाही उद्या मी होणारच आहे त्या पोराले. हिचं वय जास्त आहे म्हणून. कमी वय असलं ना 4 वर्ष तर चालून जाते पण 1 वर्ष वय जास्त असलं ना चालत नाही लोकांले. अरे बाई बसा ना अंदर बसा ना. बाया आहे ना अंदर. बाया आहे बसा अंदर. हो बसतो ना बसतो. बसा म्हणते बाबा आपल्याच मनानं घरात चाललं जाऊ का बाई. हा आवाजही द्यायला नाही येऊन राहिल्या. याही नाही म्हणत बाबा बोलायला खाली नाही. मग शेती किती आहे पोराजवळ. शेती 10 एकर आहे. 10 एकर शेती आहे आणि हे घर आहे म्हणजे खाली वरतं मजला आहे एक अजून. आणि तो धंदा पाणी करते बा नाश्त्याचा असं. आणि मग याच्यात हिस्से असं ना अजून भाऊ तर आहे नाही म्हणता. मग बहीण भावाच्या दोघांचे हिस्से असं याच्यात. नाही हिस्सा गिसा नाही याच्यात ना. बहिणीचा आहे ना कोणाचा आहे एकट्याचाच आहे त्याचं सारं. बहिणीला काही गरज नाही हिस्से गिशाची. सगळं बरोबर आहे आमच्या घरी. आम्ही हिस्सा घेतोही नाही ना आम्ही काही हिशेवाले लोक आहे नाही. ठीक आहे चांगलंच आहे मग भाऊ चांगलंच आहे. फुकू पाणी पितो ना आपण त्याच्यात तरी कचरा जाते. पण हे तुम्हाला सांगतो ना ठोकर बारीक जर केलं ना माणसानं तर चांगलंच काम होते म्हटलं. हो आम्हाला गॅरंटी आहे की पोरगं एवढं चांगलं आहे म्हटलं. सुपारीचा शोक नाही म्हटलं त्याला काही खात नाही. फक्त बा आता राहिलं वयाचं तर आम्ही खोटं काही बोललो नाही.
पोराचं वय आहे आम्ही काही लपवलं नाही. आम्ही सांगितलं एवढं एवढं वय आहे. खोटं बोलून हे काही काम केल्यापेक्षा खरं बोलून नाही झालं ते पुरते. पण माणसाने एकदा बोलावं पण खरं बोलावं. नाही मला तेच पटते. माय उसूल तसेच आहे. माय म्हणणं एकच आहे, खोटं बोलून काही करावं नाही. जे खरं बोलून होते ते खोटं बोलून होत नाही. त्याच्यापेक्षा खरं बोला माणसानं जे बोलायचं आहे ते. अरे मी काय म्हणतो आपलं रुपेश, झालं जरासं काही ना झालंच ना तुझ्या आईचं चहा पाणी करून राहिले का काय करून राहिले, नाश्त्याचं करून राहिले. आणा म्हणा लवकर. काही तर काय 2 घंटापासून बसून ठेवता का ते? बरं बाबा आवाज देतो ना आता ते. आवाज नको देऊ. 4 चौकात असा आवाज नसते देत. अंदर जाय, विचार काय चालू आहे काय नाही, किती वेळ आहे, आणा म्हणा लवकर लवकर. हा बाबा ठीक आहे. बाई चला ना अंदर चला ना. तुम्ही इथंच उभे आहे. नाही म्हटलं तुम्ही आले आणि अंदर नाही आले म्हटलं. हो येतो ना आम्ही अंदर. चला ना. हे पोरगी कोण आहे बेटी? त्या पोरीला मला असं पाहिल्यासारखं वाटून राहिलं. नाही दादा वाटत नाही की ही पोरगी पाहिल्यासारखी. कोणती पोरगी? हे साडीवाली पोरगी? हो दादा मला कधी ही पोरगी पाहिल्यासारखीच वाटून राहिली. आता पाहिली नाही पाहिली माहित नाही. आता तुला चेहरे एकसारखे राहते. पोरी तर बरोबर दिसते त्याले. कुठच्या होय काय होय बरोबर चेहरे लक्षात राहते त्याच्या. कोणाची पोरगी आहे भाऊ हे? हे सून आहे आपली. माझ्या पोराची घरवाली आहे ना. सून आहे ना. आता लग्न नाही झालं काय? तुमच्याच तर गावातली पोरगी माहिती म्हणून तुम्हाला ओळखीसारखी वाटून राहिली. आता तुम्ही म्हणते तुमचं दूर दूर राहिणं आहे म्हणते, तर एकामेकासोबत काही असा संबंध येत नाही म्हणते. म्हणून ते सांगे ना त्या दिवशी म्हणे ती गोष्ट काढली ना आम्ही, तर म्हणे ती पोरगी आहे काय म्हणे मी ओळखतो म्हणे तिले. असं बाई कोणाची पोरगी आहे बाई तू गावातली आमच्या? तुम्ही शांताराम भाऊला ओळखता काय? शांताराम भाऊ गोपाल भाऊ ते गोपाल आणि शांताबाई त्याला ओळखता काय? हो गोपालने ओळखतो ना. गोपालने ओळखतो, शांतारामने ओळखतो. त्याच्या वावराकडे शांताराम भाऊच्या वावराकडे आपले ढोरं जातच असते. त्यांची पोरगी आहे काकाजी मी. ते शांताराम भाऊची ते शांताबाईची आणि एक भाऊ आहे मला गोपाल नावाचा. अरे हो ते भावाचं कपड्याचं दुकान आहे वाटतं ना मार्केटात बाई? हो मार्केटात दुकान आहे ना माझ्या भावाची. मोठी दुकान आहे चांगली. हो कपडे आणतो ना आम्ही त्याच्या इथून. सगळंच भेटते भाव. काय चालते त्याचं दुकान एक नंबर. मी तेच तर म्हणून राहिलो का पोरगी ओळखीसारखी दिसते, पण माझ्या हे अजूनही लक्षात नाही आपल्या गावातली पोरगी आहे बा म्हणून. हे आता बाई तुमचं घर तिकडे लयच दूर आहे ना. आम्ही इकडे राहतो पुनर्वसन मध्ये, तर एवढी काही परिचय राहत नाही माणसाचा. नाही काकाजी पण मी ना ते पोरगी आहे की नाही भुरीच म्हणते की तिला गावात, तर तिला ओळखतो. हो बरोबर आहे एकदम. भुरीच म्हणते तिले गावात सगळेजण भुरी म्हणते तिले. आता ते आहेच कधी भुरी आणि लहानपणापासून मी तिला भुरी करो. आता एकानं म्हणता सर गावच म्हणायला लागलो. तिने भुरीच करते सगळेजण. आता ते आमच्या घराजवळ पण शाळेत जाई ना. आमच्या घराजवळची शाळा नाही का ते, तर त्याच्यात जाई ना ती. म्हणून मला माहित आहे मी तिला ओळखतो. पण मी तिला पाहिलं नव्हतं. म्हणजे आता तर येईन मला सांगितलं का नाही, तर मग तेव्हा मी म्हटलं ते पोरीला तर मी ओळखतो म्हटलं. काकाजीला ओळखतो मी. काकाजी आमच्या शेजारच्या घरी गाईसाठी येत असते ना. हो बेटा येत असतो ना मी. ते नाही काय गंगाराम भाऊ त्याची गाय नेत असतो का नाही? हा मी पाहिलंय तुम्हाला. आता तुम्ही विचारून घ्या बा पोरगी गिरी कशी आहे तर. आता तुम्ही तर पाहिलंच. आता तुमच्या सुनीची ओळखीचीच आहे. भाऊ आम्हाला काही शंकाच नाही ना भाऊ पोरीची. आम्ही पोरीबद्दल काही विचारून राहिलो का तुम्हाला? आता तुम्हाला पोराबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा. तो काही विषय नाही आहे. पण आम्ही नाही विचारत. कारण आता पोरीच नाही भेटून राहिल्या तर काय करताय विचारून? एवढ्या चवना करून काय करायचं आहे आपल्याला? कुठं जायचं आहे? आम्ही म्हणतो का आमच्या भाषेत साड्याचं लग्न झालं पाहिजे बा. दादा काय म्हणतो मग आता? तुले आहे का मग पसंत आहे काय? हो मला तर घरूनच पसंत होतं. जेव्हापासून त्यानं गोष्ट काढली तेव्हापासूनच पसंत होतं मला. आता जर असं राहिलं वयाचं ती होऊन जाते काही ना काही लेवल नाही काय? झोपी चल ना आपण घर पाहू ना. या बाया काही आपल्याला नेत नाही काय मी तर या तर स्वतःची तुम्ही उभे राहून गेल्या. आपण जाऊ जरासं घरात पाहू ना कसं आहे काय आहे. तर पसंत नाही आलं तर नाहीच म्हणून देऊ. माणसाच्या मनानं काहीच जा. हो माणसाला काय समजते बाईला काय लागते काय नाही म्हणून. चला ना बाई अंदर घर दाखवतो ना तुम्हाला. चला. हो बाई चला चला. आणि ते नाश्ता पाण्याचं पाहिजे. हो बाबा आणतच आहे नाश्ता आता. अरे बा तुम्ही पाहून बसा ना. बसा उभी नका रवशी पाय दुखते ना. नाही पाहिजे नाही दुखत. मी आता असाच आता नाश्ता गिश्ता हे ते आनंद कमी आता उभंच राहायला लागल म्हणून राहतो. पायरे बसून आता तू विचार कर समोरचं काय बोलायचं आहे तू बोल बा. आता तेले तू पसंत आहे म्हणते, तुला पोरगी पसंत आहे. आता पोरीनं तर कळवलं म्हणते काय कळवायचं आहे ते. आता तुम्ही कळवून दे तेले. तुला काय आता अपेक्षा आहे याच्या समोर तर तू सांग आता तेले. हो बा आता तुम्ही सांगून द्या बाकीचं. मग आम्हाला विचार करायला बरं होते. विचार करतो मग आम्ही त्या गोष्टीचा. आणि तुम्हाला देणं घेणं काय करायचं आहे काय नाही ते पाहून घ्या जरासं. दुसरी गोष्ट म्हणजे हे पहा काय करायचं आहे काय नाही, लग्न कसं करायचं आहे, कुठं करायचं आहे, किती लोक आणता तुम्ही. बापू बोला ना काही. आता मी काय बोलू रे बा. आता तुझं बजेट कसं काय आहे तर तू बोल ना तुझ्या हिशोबानं. ठीक आहे आता मला तर बोलायला लागल. हा बा तुम्ही असं वाईट नका पाहिजे का पोरगच बोलून राहिलं बा म्हणून. कारण आता वडील नाही तर वडील बोलले असते. तर मी काय म्हणतो हे बा लग्नाचा खर्च मी उचलतो. लग्नाचा खर्च करून घेतो मी. लग्न करतो आणि सगळा खर्च आमच्या इकडे. जेवणा खावण्याचा राहिलं तर आम्हाला तुमच्या इथे आल्यापेक्षा तुम्ही ना आमच्या घरी पोरगी घेऊन तुम्ही या. सगळी अरेंजमेंट करतो तुमची
इथूनच तुम्ही मग वापस जा पोरगी इथं ठेवून. ठीक आहे जमते तसंही जमते. आम्हाला इथून तुम्ही तिथं येणं काय आणि तिथून आम्हाला इथं येणं काय सारखंच पडून राहिलाय. हा हो ते तर आहेच म्हणा. मी तुम्हाला गाडीचा खर्चही देतो इकडून इकडे यासाठी. तर तुम्हाला किती पाहुणे आणणार तर तुम्हीच मला सांगा फोन करून तसा. आमची एवढे एवढे पाहुणे जुळते बा. आणि राहिलं याचं आता सोनं खूप महाग आहे बा. सोनं काही जास्त होत नाही आपल्याकडून आता. थोडंसं आईनं करून ठेवलंय तर त्याच्यातलंच मी चढवून देईन. एक लहान पोत लंबी पोत मोठी पोत आणि कानातले आता अंगठे साक्षगंधात झालं एवढं सोनं करू शकतो. जास्त नाही होत माझ्याकडून. आता ते तुम्ही पाहा बा सोन्याचं काय कसं आहे तो. आम्हाला काही सोन्या चांदीचा काही लोभ नाही आहे तसा. पण आता कसं असते लोकांना दाखवासाठी पाहिजे असते माणसाले. बाकी काय आहे आपल्याला काही एवढं नाही आहे सोनं पाहिजेच ना असं तसं म्हणून. मग आता समजावं काय पक्क मग आता भाऊ पक्का आता इथंच करून घेता काय. पहा तुमचा विचार आता करत असाल तर इथं करा. मग नाही तर काय तर आता आम्ही तुमच्या घरी आलो पोरगी पाहिली आम्हाला पोरगी पसंत पडली. तुम्ही आमच्या घरी आले घरदार पसंत पडलं. पण अजून काही शंका असेल म्हणा तर काढून घ्या म्हणा. विचारपूस करणं असं इकडे तिकडे आजूबाजूनं तेही करून घ्या तुम्ही. महिनाभर करायला लागून तर आता ह्या पुरा अधिक महिना ठेवलाच आहे तुमच्यासाठी. पण करून घ्या विचारपूस आणि त्याच्यानंतर मग बोला तुम्हाला काय बोलायचं आहे काय नाही तर. पण आता टिके लावून ठेवून द्या मग. चालते काही फरक नाही पडत आपल्याला. आता काय आहे महिनाभरानं लग्न काढूनच टाकू आपण. साक्षीकरण मग अधिक महिना झाल्यावरच करावं मग. हा अधिक महिना झाल्यावरच करू साक्षीकरण. आता कसं शुभ कार्य काही करता येत नाही. आपण लोक काही करत नाही शुभ कार्य आता याच्या दिवसात अधिक महिन्याच्या. तर मग आता म्हटलं की जुळवणूकच तर आता होऊन गेली नाही तर आम्ही करतच नसतो. म्हटलं आता आला योग तर पाहून घ्यावं काही त्याचं नुकसान करावं म्हणून मग ते पाहिलं आम्ही. तसं सोयरी की गिरी केली काही नाही होत मला जोडजाड करायला. पण शुभ कार्य नाही करता येत तर मग साक्षीकरण नाही करू आता महिनाभर. महिना जाऊ दे आता ह्या. मग साक्षीकरण ते 7 दिवसानं लग्न काढून टाकू. लागन तर कपडे लत्ते हे ते घ्यायच्या तयाऱ्या आताच करून घ्या तुम्ही लोक. हो तर मी काय म्हणतो साक्षगंधाचा ड्रेस देईन म्हटलं माझ्या इकडून. साक्षगंधाचा ड्रेस आणि एक अंगठी एवढं देईन बा तुम्हाला. आता कसं आहे मामाजी आता मामाजीच म्हणतो मी तुम्हाला. आता कसं आहे तुमची जर नसन हे कंडिशन द्यायची तर अंगठी राहू द्या. एक ड्रेस देऊन द्या आणि झालं. काही टेन्शन घेऊ नका. एक विकतची अंगठी घेऊन जा बेंटेकची भरपूर भेटते मार्केटात. आणि बस नंतर मग पाहू आपण नंतर करून घेऊ एखादी. हॅलो हा बाबा बोला ना. बाई मीरा मी काका बोलून राहिलो. हा बोला ना काका. बाई मी काय म्हणतो टिक्के लावतो म्हटलं आता. चांगलं आहे पोराचं घर गिरतं एक नंबर आहे मस्त. हा त्या अजून असं घर पाहिलंय नसन आपलं कोणाचंच घर नाही असं. मस्त घर आहे पोराचं आणि पोरगं चांगलं वाटते बाई स्वभावानं. हा काय काका सगळं पाहिलं काय तुम्ही बरोबर. सगळं चांगलं आहे ना तिथं. हा बाई सगळं घर पाहिलं. आम्ही गेलो होतो पाहिले. म्हटलं असं थोडी आहे बायाच पोई म्हणून. आम्ही पाहतो म्हटलं घर म्हटलं पोराचं पुरं घर पाहून आलो. मस्त आहे. किचन तर एक नंबर आहे. किचन आहे वर तर खुल्या आहे बाई 2 आणि खाली आहे 4 खुल्या. मस्त मोठं त्यात घर आहे आणि समोर गार्डनही आहे मस्त. मस्त घर आहे म्हटलं पोरानं मस्त सजवलं आहे घर. एकटा तर राहते पण. मग काका बाबा काय म्हणते. बाबा आई काय विचार आहे मग बाबाचं राहायचं. त्या बाबाचा तर पहिलेच होकार होता. मॅच थोडस आनाकानी केली होती. मग ठीक आहे ना काका तुम्हाला योग्य वाटत असेल तर लावून टाका मग टिके. तसं नाही आहे. तुला पसंत असेल तर सांग तू. नाही तर तू उद्या चालून म्हणशील का पोरगं चांगलं नाही आम्हाला चांगलं नाही भेटलं बा मले. नाही काका नाही म्हणत मी. ठीक आहे मग लावून देतो मग आता. हा काका लावून द्या टिके. मला तसं चांगलंच वाटलं पोरगं. ठीक आहे मग ठेवतो मग. हा हा काका ठेवा. पोराच्या वयाचे आहे ना मला वाटून राहिलं थोडीशी शंका. पण आता काय करू. बाबा खुश आहे आई खुश आहे काकालाही चांगलं वाटलं. त्याच्यानं आता मला असं वाटतं का हा म्हणून टाका. हेच बरं केलं टाकलं हो म्हटलं तर. काय करू शकतो नाही तुम्ही आता. पोरगं सगळं करतोय म्हणते. बाबाला अजून त्रास. इथं पोरं पहा असं करा तसं करा. मला तर वाटतं हे चांगलंच निघालं पाहिजे पण. ठीक आहे मग आता पाहतो आता काय होते काय नाही. आई बाबा आल्यावर माहित पडेलच. तुम्हाला कसं